तुळजापूर ड्रग प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार आहे। ड्रग प्रकरणातील 35 पैकी 14 आरोपी हे कारागृहात आहेत, तर 21 आरोपी अजूनही मोकाटच आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक असतं। 14 फेब्रुवारीला तामलवाडी टोलनाक्यावरती ड्रग्ससह तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। ड्रग्सचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचंही आता तपासात उघड झालंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके। अप्पासाहेब, आज या सगळ्या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार आहे, आणखीन काय माहिती आहे? तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 14 फेब्रुवारीला पहिल्यांदा कारवाई जी आहे ती पहिली कारवाई झाली। तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं आणि 14 फेब्रुवारी ते 15 एप्रिल हा 60 दिवसांचा कालावधी आहे। नव्या कायद्यानुसार 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक असतं, त्यामुळे आज हे आरोपपत्र दाखल होणार आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट यामध्ये आतापर्यंत या प्रकरणामध्ये 35 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, संशयित आरोपी आहेत पोलिसांच्या रेकॉर्डवर, आणि त्या आरोपींपैकी 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर तब्बल 21 आरोपी अजूनही फरार आहेत। या फरार आरोपीमध्ये ज्या ड्रग्स प्रकरणाची मुख्य आरोपी जी मानली जाते, जे मुंबई कनेक्शन आहे, संगीता गोळेचा पती वैभव गोळे हा देखील फरार आहे। त्यासोबतच स्थानिक राजकीय पक्षाचे लागेबांधे असणारे नेते या प्रकरणात अजूनही फरार आहेत। आज पोलीस आरोपपत्र दाखल केल्यानंतर कुणाचा काय रोल असणार हा आयडेंटिफाय होणार आहे आणि त्यामुळे पुढं पोलिसांच्या तपासाची दिशा कशी असणार आहे हे कळलं जाणार आहे। मात्र सध्या तरी 35 आरोपीपैकी 14 आरोपी हे कारागृहात आहेत, तर 21 आरोपी अजूनही फरार आहेत। या फरार आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।